नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सांगलीतील विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला. नीटचा पेपर फुटल्याने खळबळ. त्या 3 मेच्या परीक्षेचा निकाल आता काय लागणार? नीट पुनर्परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण वाढला. वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली नीट 2026 परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती. मात्र नीटचा पेपर फुटल्यामुळे ती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने घेतला आहे. जिल्ह्यातील 4,500 विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली होती. सर्व विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील पदवीच्या प्रवेशासाठी नीटची परीक्षा घेतली जाते. तसेच या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पात्र विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. नाशिकमधून पेपर फुटल्याचे तपासात उघड झाले असून शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील 4,518 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 4,419 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. 99 विद्यार्थी परीक्षेस अनुपस्थित राहिले. 3 मे रोजी जिल्ह्यातील 10 केंद्रांवर रविवारी अतिउत्साहात ही परीक्षा पार पडली. जिल्ह्यातील विलिंग्डन कॉलेज, बालचंद कॉलेज सांगली, सांगलीवाडी येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय, पटवर्धन हायस्कूल सांगली, पुरोहित कन्या प्रशाला सांगली, आर्यन पाटील गर्ल्स हायस्कूल, डॉक्टर बापूजी साळुंके महाविद्यालय मिरज, मिरज महाविद्यालय मिरज, मिरज हायस्कूल आणि शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन तासगाव या 10 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा अभ्यास सुरू करावा लागणार आहे. आधीच तणावपूर्ण परिस्थितीतून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या मोठी आव्हानात्मक बाब आहे. पुन्हा तयारी करणे, एकाग्रता टिकवणे आणि आत्मविश्वास राखणे हे कठीण काम आहे. पुनर्परीक्षेच्या निर्णयामुळे पुढील प्रवेश प्रक्रिया, मेरिट लिस्ट, काउन्सिलिंग, सीट अलाइनमेंट, कॉलेज ॲडमिशन यामध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. याचा परिणाम शैक्षणिक वर्षावर होऊ शकतो. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.